आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक देखील आहेत। मनश्री, राज ठाकरे दादर परिसरामध्ये पोहोचले, रेल्वे स्थानक परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि दादरवरूनच ते आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत। ज्या ठिकाणाहून म्हणजेच फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी ते लोकलला प्रवास करतात। तुम्ही स्वतः तिथे आहात, काय पाहायला मिळतं? राज ठाकरे आता पोहोचलेले आहेत दादर स्थानकामध्ये आणि सध्या दादर स्थानकाजवळ राज ठाकरे यांची गाडी आता उभी आहे। राज ठाकरेंकडनं सध्या दादरच्या संपूर्ण परिसराचं निरीक्षण केलं जात आहे। राज ठाकरेंच्या अवतीभोवती अर्थातच मोठी गर्दी असणार आहे, त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी दक्षता घेतलेली आहे की मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये याकरता ते प्रयत्न करतायत। इतकंच नाही तर सध्या आपल्याला बघायला मिळतंय की त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि नेते हे सुद्धा येणार आहेत। राज ठाकरे अनेक वर्षांनंतर लोकलनं प्रवास करतायत, त्याच्यामुळे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की राज ठाकरे लोकलनं प्रवास करताना नेमक्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। सध्या त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आहेत, त्यानंतर नितीन सरदेसाई आहेत आणि इतर मनसेचे पदाधिकारी सुद्धा आहेत। त्याच्यामुळे पोलिसांकडून सुद्धा राज ठाकरे यांच्या प्रवासासाठी आता सगळी तयारी केली जाते। राज ठाकरे यांच्या प्रवासाकरता कोणतीही अडचण येणार नाही अशी तयारी आता सध्या केली जाते। तर पुरेसा बोलतो असं हे दृश्य आहे। हा खूप गजबजलेला परिसर असतो एरवी सुद्धा आणि आजही तिथे मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी पाहायला मिळते। सकाळी साधारण 10-20 आता झालेले आहेत, घड्याळामध्ये प्रचंड गर्दी आहे। मात्र राज ठाकरे हे या मोर्चासाठी लोकलनं जाणार हे त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनानं असेल, पोलीस प्रशासनानं असेल, नियोजन सुद्धा केलेलं आहे। मोठी गर्दी आहे। राज ठाकरे यांचा स्वतःचा सुद्धा चाहता वर्ग आहे आणि आज निवडणूक याद्यांमधला घोळ दूर व्हावा आणि त्यानंतरच निवडणुका व्हावा अशी जी त्या प्रमुख मागणी घेऊन ते हा मोर्चा काढणार आहे। त्यासाठी सर्वांनीच लोकलनं या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहिलेली आहे। झी 24 तासवर या प्रत्येक मोर्चाच्या घडामोडींचे अपडेट्स आपण वेळोवेळी पाहत असणार आहोत आणि आता ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे सध्या रेल्वे स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत। दादर टू चर्चगेट, दादर ते चर्चगेट असा ते प्रवास करणार आहे आणि आंदोलन स्थळी जाणार आहेत।